क्लास कधी घेतलं नव्हते आणि आज म्हणजे आता आजच्या दिवशी मी काय केले, मी 1 तास पूर्णपणे मराठी भाषेतून शिकवलेले, तुम्ही शिकवलेले, तो तुमच्यासाठी मी काय केले, प्रयत्न केलेले, प्रयत्न करत आहोत. मी तसं करणार आहे. मी काय करणार, प्रयत्न करणार म्हणजे मी आता काय करतो, स्पीकिंग करतो म्हणजे प्रयत्न करतो. आणि तुमच्यासाठी काय म्हणले, स्पोकन. मी म्हणलेले मराठी माध्यमातून मी दिलेले पद्धत काय करू, कसं करू ते तुम्हाला मिळाले आहे म्हणजे सांगा. ते रिवाइज झाल्यानंतर तुम्ही असं ठराव करा की ते रिव्ह्यू म्हणजे कसं झालं, ओके आहे का, काही इम्प्रूव्हमेंट लागतंय का, पुढच्या वेळी काय करू, कसं करू. तुम्ही इथून पुढच्या प्लॅन पण करू शकतो. कसं करू शकतो, काय चेंजेस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता मी काय केलंय, माझ्या पद्धतीतून माझ्या तयारीकडून मी केलेले आहे. पण हे पूर्ण झालंय का सांगा ना. नाही, पूर्ण झालं नाही म्हणजे काय, माझ्याकडून हा संडेचा दिवस मी क्लास घेतलेले आणि माझ्याकडून अपेक्षित आहे की नाही पुढच्या क्लाससाठी काहीतरी वेगळं, म्हणजे पुढचे काय आहे ते तुम्ही सांगा. इथे ते आम्हाला कळेल आणि आम्ही वापरू आणि आमच्या पद्धतीतून त्या इम्प्रूव्ह करू. त्या आपल्यासाठी एक बिग पॉइंट असतो ज्याच्याकडून वीकनेस पण काय असतो, त्याशिवाय मला विजयी होऊ शकत नाही. कोणता एरियाला आपल्याला लागते इंग्लिश, तिथे मला इंग्लिश बोलायची आहे. तिकडून त्यांचा एक्सपेक्टेशन असतो की मी इंग्लिश मध्ये बोलायला पाहिजे आणि महत्वाची गोष्ट इंग्लिश बोलायला नाही, कळलं पाहिजे. त्यासाठी पण लागतो ना तयारी. तो अंडरस्टँडिंग नंतर येतो ना की आम्ही बोलू या नाही तसं. तो सगळं इथे रिवाइज झाला म्हणजे खूप वेळ झाला आणि इथे एक थांबवणार आहे का, एखादी वेळे आम्ही केलेले रिवाइज म्हणजे रिव्हिजन झालं नाही. आणि मी रिव्ह्यू घेतलेले, कोणाचे रिव्ह्यू घेतलेले, तुम्ही काम केलेले आणि मी काम केलेले. मी काय घेणार आहे, माझा रिव्ह्यू घेणार आहे. रिव्ह्यू म्हणजे काय, ओके आहे की नाही, काही प्रॉब्लेम आहे का नाही, इथून मला कळेल की पुढच्या वेळी काय करू आणि आज मला काम करावं लागतं म्हणजे काय करू, म्हणजे पुढचे प्लॅन आमच्यासाठी आम्ही तयार करून ठेवते. सो हियर रिव्ह्यू and next one is repeat. म्हणजे काय, इथून तुम्हाला इथे काहीच नाही. रिपीट म्हणजे काही अलग पद्धत आहे का, रिपीट म्हणजे तुम्ही वेगळे काही करू शकते का, नाही. ते तुम्हाला रिपीट म्हणजे काय करावं लागतं, हे आणि ते स्टेप पुन्हा करावं लागतं. काय करावं लागतं, पुन्हा तुम्हाला टॉपिककडे जावं लागतं. तुम्ही हिंदी टीचर आहोत, तुम्ही मराठी टीचर आहोत, तुम्ही मॅथ्स टीचर आहोत, कोणतेही सब्जेक्ट घ्या, इंग्लिश सब्जेक्टकडे, इंग्लिश बोलण्याची कम्युनिकेशनकडे पुढे पण तुम्हाला रिव्हिजनकडे काय करावं लागतं, काय करावं लागतं. त्यानंतर तुम्हाला आणि कोण मी सांगितलं होतं इथे की 100% होणार आहे का, नाही. आता मी सांगितलं इतके वर्ष झाला टीचिंगला, सगळं झालंय का, नाही. आता न्यूजला, रीडिंगला 1-2 वर्ड्स माझ्याकडे आलेले आहे की माझ्यासाठी ते न्यू असते.
आपण ऐकायला लागलो शशी थरूर ऑक्सफोर्ड इंग्लिश खूप प्रॅक्टिस करतोय आदमी, खूप पुस्तकावर लिहिलेले, त्याच्या भाषा वेगळी असते इंग्लिशला. आम्हाला कळत नाही काही काही शब्दाचे वापर आम्हाला नाही वाटते, तो कोणीही नाही. पण आम्ही काय करते, व्हिडिओ करून बघून आम्हाला मिळणार नाही, हा नया शब्द आहे, हा नया अर्थ आहे, असं वापरला पाहिजे, इथे वापरला पाहिजे. तुम्हाला हे माहिती आहे ना, क्वारंटाईन वर्ड कोरोना काळात नाही होते. कोणत्या काळापर्यंत? कोरोना काळापर्यंत आम्हाला माहिती नाही होतं ना क्वारंटाईन म्हणजे, आयसोलेशन म्हणजे. सायन्स डिपार्टमेंटला कोणी त्या माहिती आयसोलेशन म्हणजे काय आहे, काही डिसीजला आयसोलेशन लागतं. आणि मित्रांनो माहित नव्हतं ना की काय असतो, काय असतो, सांगा. आयसोलेशन म्हणजे काय, क्वारंटाईन म्हणजे काय? सॅनिटायझर, हा शब्दाचा सेम असतो ना. ते म्हणजे काय, आपल्याला every moment there is a chance to understand a new thing, and we are supposed to face each and every time such a kind of situation, such a kind of concepts, such a kind of words. So learning is not going to finish. So 100, see your target is going to be 400. मैं काय सांगते, तुम्ही 100 मीटर रनिंग साठी उभे राहा. मी तुम्हाला विचारतोय की तुमचं लक्ष कुठे पाहिजे? 100 म्हणजे फिनिश पॉइंटला, म्हणजे कुठे रिबन असा, रिबन काय करते, रिबन बांधलेले आहे, तिथे तुमचं लक्ष द्यायला पाहिजे. ओके, तुम्ही तुमच्या ताकद वापरून तिथे पोहोचणार, ते सगळे जाणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात होते की नाही. आणि तुम्ही असं ठेवा की तुम्ही इथे इकडे तिकडे बघत होते, काय होणार आहे? तुमच्यासाठी लांब पडणार आहे ना. तुम्ही तिकडे जाणार, कसं जाणार? हळूहळू जाणार, नाहीतर तुमचे बरोबर ते दुसरे मुले असते, ते तुम्हाला मागे करून पुढे जाणार. चालेल का असं? आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे ना ते खूप ते शब्दांची ओढा कसं असतात. मामाने सांगितलं हुशार आहे, खूप हुशार आहे. तो कसं असतं, इथून काहीतरी असा अर्थ आहे की हो मी तिकडे रूमला, फर्स्ट रूमला बोलत होते, आम्ही किचनला होते आणि आम्ही बाहेर होते. आम्ही ऐकल्यानंतर काय असते, असं आहे का, मामाच्या मनात, काकाच्या मनात असं असते की मी तिकडून तुम्हाला इथे असं करावं लागतं. मी हुशार असतो, हो, मी पुढच्या साठी पण रिवाइज करून, रिव्ह्यू करून, हा बदलला मी सांगते की रिपीट करून मी पुन्हा आमच्या मुख्यमंत्री साहेब काय बोलत होते, मी पुन्हा येईल. तो तेच तुम्ही पण सांगा ना सगळ्यांसमोर, काय सांगते, मी पुन्हा येईल म्हणजे काय, असंच येणार नाही. मी कसं येणार आहे तुमच्याकडे, मी पुन्हा येईल ना, इथे मी पुन्हा येणार आहे, ते कसं येणार आहे? हा टॉपिक घेऊन येणार आहे का? नाही, त्याच्या पुढच्या टॉपिक असतो, खूप महत्वाचे असते, ते घेऊन येणार आहे ना. तर तुम्हाला असं वाटेल की मी इतका टक्के केलेले. तुम्ही हा क्लास अगोदर असा होता की मला 20% येते आणि तुम्ही आता क्लास जॉईन आमच्या चालू आहे, तो तुम्हाला असं कळेल की 25 झाला आहे. पुढच्या काही दिवसात आम्ही इंग्लिशचा वापर डेली कसा करायचा, कसं बोलायचं आणि मिनिमम काय आमच्या ताब्यात ठेवायचं ते आम्ही करणार आहे. आता इंट्रोडक्शन झालं क्लासचे. आणि पुढच्या वेळा काय की काही करू, कसं बोलू, मिनिमम तयारी देऊन तुम्हाला मी पाठवणार आहे पुढे.
स्वप्न आहे, मी एक नये काम माझ्यासाठी इथे बॅच घेणे, तुमच्यासाठी काही कम्युनिकेशन स्पोकन इंग्लिशचे नावाने काहीतरी करेल, ते माझं स्वप्न. मी ड्रीम करतो की हा माझ्यासाठी स्वप्न आहे. आणि स्वप्न म्हणजे काय आहे? झोपून झोपून स्वप्न बघायचं नाही. तुम्ही बघा स्वप्न, नंतर त्यासाठी काहीतरी सुरू करावं लागतं आणि सुरू करून रिपीट करावं लागतं, रिपीट रिवाइज करून मला रिव्ह्यू घ्यावं लागतं, रिव्ह्यू नंतर रिपीट करावं लागतं. तोपर्यंत मला वाटत नाही की मी मास्टर बनवलेले, मतलब मी मास्टर आहोत.